हॅलो स्टुडंट्स, आज आपणाला केमिकल बॉन्डिंग या चॅप्टर मधील कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय याचा स्टडी करायचा आहे। अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे। काय म्हणतोय बघा, केमिकल बॉन्डिंग हा जो 5वा चॅप्टर आहे 11वीच्या सिलेबस मधील। तर या केमिकल बॉन्डिंग मधील कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय याचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे। एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। व्हॉट इज मीन बाय कोव्हॅलंट बॉन्ड। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एक्झाम्पल पहा कोव्हॅलंट बॉन्डचं। Cl2 हा जो क्लोरीन गॅस आहे, या क्लोरीन गॅस मध्ये Cl सिंगल बॉन्ड Cl हा जो सिंगल बॉन्ड आहे, या सिंगल बॉन्डला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो। या सिंगल बॉन्डला आपण काय म्हणणार आहे, तर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणणार आहे। मग हा सिंगल बॉन्ड याला कोव्हॅलंट बॉन्ड आपण का म्हणतो, याच्या मागचं काय रिझन आहे, तर त्या रिझनचं या ठिकाणी आपण स्टडी करणार आहे। पहा या ठिकाणी की तुम्हाला क्लोरीन ऍटम माहित आहे आणि क्लोरीन ऍटमचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 17 आहे। आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार, 2,8,7। क्लोरीन या ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, 2,8,7 आहे, बरोबर। समजा आपण सेकंड क्लोरीन घेतला तर त्याचा सुद्धा ऍटॉमिक नंबर 17 आहे। इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार, 2,8,7। म्हणजे यामध्ये मला सांगायचं आहे, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, पण तिसऱ्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत। मग या क्लोरीन ऍटमला जर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करायचा असेल, काय म्हणतोय बघा, या दोन्ही क्लोरीन ऍटमला जर मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार करायचा असेल तर काय करावं लागेल, काय म्हणतोय बघा, 2 क्लोरीन ऍटमच्या मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार करायचा असेल तर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्यासाठी दोन्ही क्लोरीन ऍटमला काय करावं लागेल, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करावं लागेल। आणि इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केल्यानंतर या दोन्ही Clचं काय कंप्लीट होणार, ऑक्टेट कंप्लीट होणार। आणि मग त्या ठिकाणी काय तयार होणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार आहे। काय म्हणतोय बघा, हा एक Cl आहे ना, हा एक Cl आहे, अशा 2 Clच्या मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार करायचा असेल असा, तर दोन्ही Cl ऍटमला इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करावं लागेल। आणि इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केल्यानंतर काय होणार आहे, ऑक्टेट कंप्लीट होणार या दोन्ही Cl ऍटमचं। आणि मग त्यांच्यामध्ये ऑक्टेट कंप्लीट करत असताना कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, या दोन्ही Cl ऍटमला ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे म्हणजे काय करायचं, तर दोन्ही Cl ऍटमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 7 ऐवजी 8 इलेक्ट्रॉन तयार करायचे। काय म्हणतोय बघा, दोन्ही Cl ऍटमच्या आउटर मोस्ट शेल मधील 7 इलेक्ट्रॉन ऐवजी किती इलेक्ट्रॉन तयार करायचे, 8 इलेक्ट्रॉन तयार करायचे। मग 8 इलेक्ट्रॉन तयार केल्यानंतर काय होणार, या 2 Cl ऍटम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार। पण आउटर मोस्ट शेल मध्ये किंवा यांचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किंवा आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन तयार करण्यासाठी काय करावं लागेल, तर या दोन्ही Cl ऍटमला इलेक्ट्रॉनचं काय केलं पाहिजे, शेअरिंग करावं लागेल। या दोन्ही Cl ऍटमला इलेक्ट्रॉनचं काय करावं लागेल, शेअरिंग करावं लागेल। जर या दोन्ही क्लोरीन ऍटमनी इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं तर लक्षात ठेवा, या दोघांचं ऑक्टेट कंप्लीट होणार आणि त्या ठिकाणी दोघांमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार। मग या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं शेअरिंग कसं करायचं आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा पहिला Cl ऍटम आहे, हा सेकंड Cl ऍटम आहे। मग हा Cl ऍटम या ठिकाणी घेतला, हा Cl या ठिकाणी घेतला। मग दोन्ही Cl ऍटमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत। दोन्ही Cl ऍटमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत। मग या ठिकाणी बघा, हे 7 इलेक्ट्रॉन मी लिहिणार आहे असं, 1 2 3 4 5 6 आणि 7 लिहिले का। म्हणजे हे 7 इलेक्ट्रॉन या Clच्या सराउंडिंग मध्ये मी लिहिलेले आहेत। त्यानंतर ना या Clचे 7 इलेक्ट्रॉन 1
2 3 4 5 6 आणि 7 असे 7 इलेक्ट्रॉन लिहिले. मग मी तुम्हाला काय सांगितलं, या 2 Clच्या मध्ये जर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करायचा असेल तर आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन तयार करावे लागतील किंवा यांचं ऑक्टेट कंप्लीट करावं लागेल. मग यांचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हे दोन्ही Cl आयटम काय करणार, इलेक्ट्रॉन शेअर करणार आणि इलेक्ट्रॉन शेअर केल्यानंतर या दोघांच्या मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. बरोबर. पण इलेक्ट्रॉन शेअर करत असताना काय करणार, ते स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करणार आहेत. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा Cl आयटम ऑक्टेट कसं कंप्लीट करणार. तर या ठिकाणी पहा, Cl कडे किती इलेक्ट्रॉन आहेत, आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. काय म्हणते बघा, या Cl आयटमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. मग हा Cl काय करणार, तर या दुसऱ्या Clचा 1 इलेक्ट्रॉन घेणार. हा जो Cl आयटम आहे या दुसऱ्या Clचा 1 इलेक्ट्रॉन घेणार आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करणार. म्हणजे हा जो Cl आहे, हा Cl 7 इलेक्ट्रॉन याच्या सराउंडिंग मध्ये आहेत, पण हा 1 इलेक्ट्रॉन हा Cl स्वतःकडे, म्हणजे या Clने हा शेअर केला इलेक्ट्रॉन, हा शेअर केलेला इलेक्ट्रॉन हा Cl घेणार आणि या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन प्लस करणार आपण. किती झाले, 8 इलेक्ट्रॉन झाले. बरोबर. म्हणजे या Clचं काय झालं, ऑक्टेट कंप्लीट झालं. या Clने काय केलं, या ठिकाणी 7 इलेक्ट्रॉन होते. बरोबर. हा 1 इलेक्ट्रॉन घेतला आणि 8 इलेक्ट्रॉन तयार झाले. म्हणजे Clच्या सराउंडिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन तयार झाले, 8 इलेक्ट्रॉन तयार झाले. बरोबर. त्याचबरोबर म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. आता या Cl कडे या Clच्या सराउंडिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 7 आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. या Clच्या सराउंडिंग मध्ये सुद्धा 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी सुद्धा 1 इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल. मग हा Cl काय करणार, याचा 1 इलेक्ट्रॉन घेणार आणि 1 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर ना त्याचं सुद्धा काय होणार आहे, ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. त्याचं सुद्धा काय होणार, ऑक्टेट कंप्लीट होणार. मग या ठिकाणी बघा, हा 1 इलेक्ट्रॉन या Clने घेतला, मग 7 + 1 किती होणार, 8 होणार आहे. म्हणजे दोन्ही Clचं ऑक्टेट या ठिकाणी काय झालं, कंप्लीट झालं. आणि कंप्लीट झाल्यानंतर ना बघा, या दोन्ही Clने 1 इलेक्ट्रॉन शेअर केला, या Clने 1 इलेक्ट्रॉन शेअर केला आणि शेअर केल्यानंतर दोघांनी काय केलं, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करून स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट केलं आणि ते दोन्ही ऍटम काय झाले, स्टेबल झाले. पण हे दोन्ही Cl जे आहेत स्टेबल होत असताना जे इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत, तर शेअर केलेले इलेक्ट्रॉन बघा, हा 1 इलेक्ट्रॉन आहे आणि हा 1 इलेक्ट्रॉन आहे. असे 2 इलेक्ट्रॉन शेअर केलेले आहेत या 2 ऍटमनी. म्हणजेच हे दोन्ही इलेक्ट्रॉन दोघांमध्ये काय आहेत, कॉमन आहेत. हे 2 इलेक्ट्रॉन दोघांमध्ये काय आहेत, तर कॉमन आहेत. बरोबर. मग या कॉमन इलेक्ट्रॉन पासून काय तयार होणार, हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. म्हणजे मला सांगायचं या ठिकाणी की Cl आणि Cl यांच्यामध्ये जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे हा सिंगल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन पासून तयार झालेला आहे. बरोबर. यालाच म्हणतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड. काय म्हणणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल आहे H2 गॅस. सेकंड एक्झाम्पल कोणता आहे, H2 गॅस. तर या ठिकाणी बघा, H2 गॅस याचा स्टडी करण्यापूर्वी मला सांगायचं आहे की हे जे 2 क्लोरीन ऍटम आहेत, या दोन्ही क्लोरीन ऍटमनी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कोणत्या इनर्ट गॅस एलिमेंट सारखं तयार केलेलं आहे, तर ऑर्गॉन. ऍटॉमिक नंबर किती आहे, 18 आहे आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, 2,8,8. म्हणजे क्लोरीन या ऍटमनी स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कोणासारखं तयार केलं, ऑर्गॉन या इनर्ट गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार केलेलं आहे. मग ऑर्गॉन सारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार केलं की हे दोन्ही ऍटम काय झाले, स्टेबल झाले, कारण ऑर्गॉन हा ऑलरेडी स्टेबल एलिमेंट आहे. त्याचबरोबर आता हायड्रोजन गॅस आहे. सेकंड एक्झाम्पल काय आहे, तर हायड्रोजन गॅस. मग हायड्रोजन गॅस मध्ये बघा,
हायड्रोजन सिंगल बॉन्ड काय असणार, हायड्रोजन असणार आहे, हायड्रोजन सिंगल बॉन्ड हायड्रोजन. हा जो सिंगल बॉन्ड आहे त्या सिंगल बॉन्डला आपण म्हणणार आहे कोव्हॅलंट बॉन्ड. काय म्हणणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणणार आहे. मग हा कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार झाला तर पहा, हायड्रोजन याचा ऍटॉमिक नंबर 1 आहे आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार, 1 असणार आहे. मग हायड्रोजनला स्टेबल व्हायचं असेल तर हायड्रोजनला काय करावं लागेल, हायड्रोजनच्या जवळील इनर्ट गॅस एलिमेंट सारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करावं लागेल. मग हायड्रोजनच्या जवळील इनर्ट गॅस एलिमेंट कोणता आहे, हेलियम आहे. मग हेलियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 2 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार, 2 असणार आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार, 2 असणार आहे. बरोबर. म्हणजे हायड्रोजनला स्टेबल व्हायचं असेल तर हायड्रोजनला हेलियम सारखे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करावं लागणार. बरोबर. म्हणजेच आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन तयार करावे लागणार तरच हायड्रोजन काय होणार, स्टेबल होणार आहे. मग हायड्रोजन काय करतो की 2 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये तयार करण्यासाठी किंवा 2 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये मिळवण्यासाठी हायड्रोजन काय करतो, इलेक्ट्रॉन शेअर करतो आणि इलेक्ट्रॉन शेअर करून तो काय करतो, स्वतःच हायड्रोजन इलेक्ट्रॉन शेअर करून काय करतो, तो स्वतःची स्टॅबिलिटी मिळवतो. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 2 हायड्रोजन आहेत. मी या ठिकाणी एक हायड्रोजन इथे लिहितो, याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती असणार, 1 आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हायड्रोजन, या हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. बरोबर. त्याचबरोबर या हायड्रोजनकडे सुद्धा 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे दोन्ही हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. बरोबर. हा 1 इलेक्ट्रॉन म्हणजे हा 1 इलेक्ट्रॉन आहे, हा 1 इलेक्ट्रॉन म्हणजे हा 1 इलेक्ट्रॉन आहे. मग दोन्ही हायड्रोजनला स्टेबल होण्यासाठी हेलियम सारखे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करावं लागेल. म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेलमध्ये तयार करावे लागतील. मग ते दोन्ही आयटम स्टेबल होणार. मग हा हायड्रोजन काय करणार, हा इलेक्ट्रॉन जो या हायड्रोजनने शेअर केलेला आहे तो स्वतःकडे घेणार. म्हणजे हा हायड्रोजन हा 1 इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेणार, हा हायड्रोजन स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन आणि या हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन मिळून काय करणार, स्टेबल होणार आहे. हिलियम सारखं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करणार. बरोबर. म्हणजे हायड्रोजन 1 + 1 = काय होणार, 2 होणार आहे. म्हणजे हा इलेक्ट्रॉन या हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन मध्ये मिळवला की किती होणार, 2 होणार. हा हायड्रोजन स्टेबल झाला. हा हायड्रोजन काय करणार तर हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो 1 इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेणार आहे. बरोबर. म्हणजे दोन्ही हायड्रोजन आयटम हे 2 इलेक्ट्रॉन दोघांमध्ये काय करणार, कॉमन ठेवणार आणि कॉमन ठेवल्यानंतर काय होणार, या ठिकाणी दोघांचं काय होणार आहे, स्टॅबिलिटी मेंटेन होणार आहे. मग या 2 हायड्रोजन आयटमच्या मध्ये हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत या 2 इलेक्ट्रॉन पासून काय तयार होणार, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार आहे. काय तयार होणार, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर अजून एक तिसरं एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे. CH4 मॉलिक्यूल. CH4 मॉलिक्यूल मध्ये 4 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. मग CH4 मॉलिक्यूल मध्ये 4 कोव्हॅलंट बॉन्ड कसे आहेत तर मी आताच सांगितले तुम्हाला. कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,4. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार, 1 असणार आहे. मग कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. या ठिकाणी पाहू शकता कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि कार्बनला स्टेबल होण्यासाठी काय करावं लागेल, कार्बनला स्टेबल होण्यासाठी कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन तयार करावे लागतील. मग कार्बनला स्टेबल करण्यासाठी आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन तयार करावे लागतील. मग ते 8 इलेक्ट्रॉन कसे मिळवणार कार्बन तर कार्बन स्वतःचे इलेक्ट्रॉन शेअर करणार हायड्रोजनला आणि हायड्रोजन कार्बनला स्वतःचे इलेक्ट्रॉन शेअर करणार आणि हायड्रोजनचं आणि कार्बनची स्टॅबिलिटी मेंटेन होणार. मग कशी मेंटेन होणार बघा. समजा या ठिकाणी एक हायड्रोजन घेतला, याच्याकडे किती, प्रत्येक हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन असणार, 1 इलेक्ट्रॉन असणार. या ठिकाणी एक हायड्रोजन त्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, या ठिकाणी हायड्रोजन त्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, या ठिकाणी हायड्रोजन त्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे प्रत्येक हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. बरोबर. आणि कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत.
मग हे दोन्ही ऍटम इलेक्ट्रॉनचं काय करणार, शेअरिंग करणार. हे दोन्ही ऍटम इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करणार आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करणार. मग या ठिकाणी बघा कार्बन काय करणार, हे हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन घेणार आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करणार आहे. स्वतःचं काय करणार, ऑक्टेट कंप्लीट करणार. बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन झाले. 8 इलेक्ट्रॉन कार्बनकडं, म्हणजे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन कार्बन घेणार आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट करणार. म्हणजे हायड्रोजनचे किती इलेक्ट्रॉन घेतले, 1 2 3 आणि 4, म्हणजे 4 + 4 किती होणार, 8 होणार आहे. बरोबर. आणि मग ऑक्टेट कंप्लीट होणार, म्हणजे कार्बन काय झाला, स्टेबल झाला. ठीक आहे. मग हायड्रोजनला स्टेबल व्हायचं असेल तर हेलियम सारखे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करावं लागेल. मग हिलियम सारखे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजेच काय, तर हायड्रोजनकडे ऑलरेडी 1 इलेक्ट्रॉन आहे. किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, तर 1 इलेक्ट्रॉनची. म्हणजेच हा हायड्रोजन हा कार्बनचा इलेक्ट्रॉन घेणार आणि स्टेबल होणार. झाले का, हा हायड्रोजन काय झाला, स्टेबल झाला. 1 इलेक्ट्रॉन आणि 1 2 झाले. हिलियम सारखे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार झालं. त्याचबरोबर हा हायड्रोजन सुद्धा कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन घेणार, हा हायड्रोजन कार्बनचा इलेक्ट्रॉन घेणार, हा हायड्रोजन कार्बनचा इलेक्ट्रॉन घेणार. असे या ठिकाणी काय होणार, कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट होणार तर हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट होणार आहे. 2 इलेक्ट्रॉन आहेत हिलियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये, म्हणून आपण त्याला म्हणायचं डुप्लेट. जर 8 इलेक्ट्रॉन असतील तर काय म्हणायचं, ऑक्टेट म्हणायचं. काय म्हणायचं, ऑक्टेट म्हणायचं आहे. मग कार्बननी आणि हायड्रोजननी स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं आणि ते स्टेबल झाले. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कार्बननी 4 हायड्रोजन बरोबर इलेक्ट्रॉन शेअर केले आणि स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट केले. बरोबर. मग कार्बननी हायड्रोजन बरोबर, कार्बननी 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनला दिला, हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन कार्बन दिला. म्हणजे या दोघांमध्ये 1 इलेक्ट्रॉन कॉमन आहे, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कॉमन आहेत. मग या 2 इलेक्ट्रॉन पासून या ठिकाणी 1 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. या 2 इलेक्ट्रॉन पासून सुद्धा या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. या 2 इलेक्ट्रॉन पासून कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. या 2 इलेक्ट्रॉन पासून या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. म्हणजेच CH4 मॉलिक्यूल तयार होणार. म्हणजेच CH4 मॉलिक्यूल तयार होणार. अशा सगळ्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केल्यामुळे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केल्यामुळे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर कोव्हॅलंट बॉन्डचे 2 टाईप आहेत. कोव्हॅलंट बॉन्डचे 2 टाईप आहेत, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आणि नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. एकदम सिम्पली आहेत. बघा पोलार कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, ज्या कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये 2 पोल तयार होतील, म्हणजे ज्याच्यामध्ये पोल तयार होणार पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल, अशा कंपाऊंडला आपण पोलार म्हणणार. आणि ज्यामध्ये पोल तयार होत नाहीत त्यांना आपण काय म्हणणार, नॉन पोलार म्हणणार आहे. एक एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नॉन पोलारचं एक्झाम्पल आपण बघणार आहे. बघा नॉन पोलार मध्ये Cl2 एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. Cl2 म्हणजे Cl सिंगल बॉन्ड Cl म्हणजेच काय असणार, हा कोव्हॅलंट बॉन्ड किती इलेक्ट्रॉन पासून तयार झालेला असणार, 2 इलेक्ट्रॉन पासून तयार झालेला असणार. बरोबर. मग बघा हा Cl1 आहे ना, हा एक Cl आहे. दोन्ही Cl सेम आहेत, दोन्ही ऍटम सिमिलर आहेत, दोन्ही ऍटम सेम आहेत. जर 2 ऍटम सेम असतील तर दोघांची पॉवर सेम आहे. दोघांची पॉवर सेम आहे म्हणजेच काय, तर दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पॉवर काय आहे, सेम आहे. जर दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पॉवर सेम असेल तर याच्यावरती पोल तयार होत नाहीत, यावरती पोल तयार होत नाहीत. म्हणून आपण याला म्हणतो नॉन पोलार. काय म्हणतो, नॉन पोलार म्हणतो. ठीक आहे. त्याचबरोबर हायड्रोजन गॅस आहे, याच्यामध्ये सुद्धा बघा हायड्रोजन सिंगल बॉन्ड हायड्रोजन, या दोघांच्या मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर. पण या दोन्ही ऍटम सेम आहेत आणि 2 ऍटम सेम असेल तर दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा काय असणार, सेम असणार. दोघांची पॉवर सुद्धा काय असणार, सेम असणार. म्हणून या ठिकाणी यांना आपण काय म्हणलेलं आहे,
नॉन पोलार, कारण यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे पोल तयार होत नाहीत. जर दोन ऍटम सेम असतील तर त्यांच्यावरती कधीही पोल तयार होत नाहीत, म्हणून आपण यांना काय म्हणतो, नॉन पोलार म्हणतो. आता पोलार म्हणजे काय, तर या ठिकाणी पाहू शकता एक्झाम्पल मी दिलेलं आहे HCl. HCl एक्झाम्पल मध्ये बघा, Cl ऍटम वेगळा आहे, हायड्रोजन ऍटम वेगळा आहे, दोन्ही ऍटम कसे आहेत, डिफरंट आहेत. आणि दोन्ही ऍटम डिफरंट असतील तर दोघांची पॉवर सुद्धा वेगवेगळी असणार आहे. म्हणजे Cl ऍटमची पॉवर हायड्रोजन पेक्षा जास्त आहे, Cl ऍटमची पॉवर हायड्रोजन पेक्षा जास्त आहे. तर Clचा ऍटॉमिक नंबर 17 आहे, हायड्रोजनचा 1 आहे. म्हणजे Cl या ऍटमची पॉवर हायड्रोजन पेक्षा जास्त आहे, म्हणून Cl वरती निगेटिव्ह पोल तयार होतो, तर हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह पोल तयार होतो. आणि असे जे पोल तयार होतात अशा कंपाऊंडला आपण म्हणतो पोलार कोव्हॅलंट कंपाऊंड. काय म्हणतो, पोलार कोव्हॅलंट कंपाऊंड. मग या ठिकाणी मला सांगायचं आहे, जर दोन ऍटम सेम असतील तर त्यामध्ये नॉन पोलार बॉन्ड असणार, नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड असणार. आणि दोन ऍटम जर डिफरंट असतील तर त्या ठिकाणी पोलार कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. काय असणार आहे, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. त्याचबरोबर अतिशय महत्वाचा अजून एक पॉइंट आहे, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड ज्या दोन ऍटमच्या मध्ये असणार आहे, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड ज्या दोन ऍटमच्या मध्ये असणार आहे, तर या ऍटमच्या मधील इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा किती असणार, तर तो 0.5 to 1.6 असणार आहे. काय म्हणतोय बघा, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड ज्या दोन ऍटमच्या मध्ये असेल, समजा हायड्रोजन सिंगल बॉन्ड Cl, या दोन ऍटमच्या मध्ये हा पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आहे. तर हा पोलार कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे, तर ह्या जो बॉन्ड आहे, तर हे जे दोन ऍटम आहेत या दोन ऍटमचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स किती असणार आहे, तर 0.5 to 1.6 असणार. मग जर या दोन ऍटमच्या मधील इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स 0.5 to 1.6 पर्यंत असेल, इन बिटवीन यांच्यामध्ये असेल, तर तो बॉन्ड काय असणार, पोलार कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. नॉन पोलार मध्ये तुम्ही पाहू शकता, नॉन पोलार मध्ये दोन ऍटम आहेत आणि या दोन ऍटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला डिफरन्स, या दोन ऍटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला डिफरन्स जर 0.5 पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. काय म्हणतोय बघा, की दोन ऍटमच्या मधील इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा जर 0.5 पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. ठीक आहे, हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट आहे.